मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित किंवा बँक संबंधित हा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या मनात सेकंड लिस्ट किंवा आपली जी DBT आहे स्टाइपमेंट, तर ती कधी भेटणार आहे किंवा आपली सेकंड बॅच जी आहे ती कधी सुरू होणार आहे किंवा मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जसे लॉग इन करतो किंवा लॉग इन करण्यासाठी आपण वेबसाईटला येतो, तर या ठिकाणी आपले लॉग इन करायचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी बंद केले आहे। तर आपण पाहू शकतो, द डेडलाईन फॉर सबमिटिंग द ॲप्लिकेशन हॅज पास, थँक्यू फॉर युअर इंटरेस्टिंग। तर आपण जे लॉग इन करत होतो किंवा लॉग इन करून आपला बँक डिटेल जी आहे ती आपण व्हेरीफाय करत होतो किंवा कन्फर्म करत होतो, तर ती प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बँक अकाउंट नंबर वगैरे व्हेरीफाय करून सबमिट केलेला आहे आणि आपला जो पासबुक आहे तो या ठिकाणी अपलोड केला होता, तर त्यांची प्रोसेस या ठिकाणी TRTI कडून करण्यात येत आहे किंवा सुरू झालेली आहे। तर ते माहिती काय आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो। तर मित्रांनो, आपण जो बँक डिटेल व्हेरीफाय केला होता ऑनलाईन वेबसाईटला, तर त्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आली असेल किंवा चुका झालेल्या असेल, तर त्यासाठी या ठिकाणी TRTI कडून आपल्या ज्या संस्था आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर त्यांच्याकडून स्टुडंटची जी माहिती आहे, बँक अकाउंट डिटेल असेल किंवा आपला IFSC कोड असेल किंवा बँक नेम असेल किंवा आपला जो आधार कार्ड असेल, तर त्याचा नंबर आहे, तर ती पूर्ण माहिती अजून एकदा या ठिकाणी मागवण्यात येईल। तर मित्रांनो, आपापल्या अकॅडमीकडून आपला जो ग्रुप असतो, आपला सिलेक्शन झाल्यावर आपला जो एक वेगवेगळा ग्रुप तयार केलेला असतो बार्टी किंवा TRTI, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये एक ग्रुप असेल आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याला मेसेज आलेला असेल। तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल म्हणून बघू शकतो, बार्टीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे। तर तो मेसेज आहे बँक डिटेल वगैरे या ठिकाणी आपल्या नंबरला पाठवायचा आहे म्हणून। तर मुलांनी आपल्या डिटेल कशा पद्धतीने टाकायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला एक फॉर्मॅट दाखवतो मी। तर आपला आधार लिंक बँक जो अकाउंट असेल, तर तो आधार लिंक बँक अकाउंटचा जो डिटेल आहे, अकाउंट नंबर IFSC कोड, तर तेच आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून आपली DBT जी आहे ती आपल्या अकाउंटला विदाऊट काही प्रॉब्लेम येणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो बँक नेम दिलेला आहे। या ठिकाणी आपण जी डिटेल्स पाठवायची आहे तर त्याचं फॉर्मॅट आहे, बँकेचं नाव आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे, त्यानंतर अकाउंट नंबर आपल्याला व्यवस्थित कन्फर्म करून पाठवायचा आहे, त्यानंतर आपल्या बँक पासबुकला एक IFSC कोड असतो, तर तो IFSC कोडसुद्धा आपला महत्त्वाचा आहे आणि तो अकाउंट नंबर आणि IFSC कोड हे आपल्या पासबुकमधले मेन कंटेंट आहे, म्हणजे मेन आहे आपला बँक अकाउंट नंबर आणि आपला जो IFSC कोड आहे तो, तर तो आपण व्यवस्थित या ठिकाणी पाठवायचा आहे। आणि त्यानंतर लास्ट आहे आपला आधार कार्ड नंबर। तर मित्रांनो, आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये आपल्या अकॅडमीकडून जो नंबर दिला जाईल त्याच्यावरती या ठिकाणी पाठवायला सांगितलेली आहे अशा पद्धतीची माहिती, आणि आपण जी माहिती आहे ती या ठिकाणी पाठवलेली असणार आहे। आणि ही माहिती पाठवल्यानंतर TRTI कडे तुमची प्रोसेस सुरू झालेली आहे। आपली जी स्टाइपमेंट आहे त्याच्यासाठी जी प्रोसेस लागते, अकाउंट नंबर व्हेरीफाय करायचा किंवा तुम्हाला जी स्टाइपमेंट पाठवली जाणार आहे, तर त्याच्याबद्दल आपली फर्स्ट स्टाइपमेंट असणार आहे, म्हणून आपले नाव, आपले अकाउंट नंबर, आपला IFSC कोड वगैरे पूर्ण डिटेल जी आहे ती आपली चेक केली जाईल, आधार कार्ड नंबर वगैरे, आणि त्यानंतर आपल्याला जी स्टाइपमेंट DBT आहे ती या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बँक डिटेल चेक। तर मित्रांनो, आपल्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। तर स्कॉलरशिपचा पहिला हप्ता हा पुस्तकांसाठी जी रक्कम आहे आपली फर्स्ट स्टाइपमेंट म्हणून, तर ती स्टाइपमेंट आपल्याला आठवड्याभरात दिलेल्या बँक खात्यात रिसीव्ह होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला जो स्कॉलरशिपचा पहिला हप्ता आहे तो आपल्याला पुस्तकांसाठी भेटणार आहे आणि तो आपल्याला आठवड्याभरात आपल्या
आपण दिलेल्या बँक अकाउंट डिटेल जो आहे, तर त्या बँक अकाउंटला आपला जो स्टेटमेंट आहे तो रिसीव्ह होणार आहे. तर आपण आपला अकाउंट नंबर आणि IFSC कोड जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा आहे आणि तो आपण द्यायचा आहे आणि आपण दिला असणार आहे. तर त्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो 15 तारखेच्या आत ज्यांनी जॉईन केले असणार तर त्यांना सदर रक्कम ही पूर्ण मिळणार आहे. तर मित्रांनो 16 तारखेला आपली पोलीस भरतीची बॅच जी होती ती सुरू झालेली होती आणि त्याच्या आधी जर MPSC वगैरे जी बॅच होत्या तर त्या सुरू झालेल्या होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्ण स्टेटमेंट जी आहे ती त्या ठिकाणी भेटणार आहे आणि आपल्यालासुद्धा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपली जी स्टेटमेंट आहे तर ती पण आपल्याला पूर्ण भेटणार आहे. पूर्ण म्हणजेच आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट जी आहे आपल्याला पुस्तकं वगैरे काही घ्यायला तर ती स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर मित्रांनो आपल्याला स्कॉलरशिपचा पहिला हप्ता कधी भेटणार आहे, तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला स्कॉलरशिपचा पहिला हप्ता जो आहे तो आपल्याला शेवटच्या महिन्यात दिला जाणार आहे. म्हणजेच आपला फर्स्ट स्टेटमेंट जी आहे आपल्याला पुस्तकं घ्यायला पैसे आणि त्यासोबतच आपल्याला एक महिन्याची जी DBT होती किंवा स्टेटमेंट होती तर ती पण आपण येणार आहे असं आपल्याला वाटत होतं, पण ते आपल्याला महिन्याच्या शेवटी आपल्याला देण्यात येणार आहे. तर बघूया आता आपण पुढे जशी आपल्याला अपडेट भेटत जाईल तशा पद्धतीने आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवत जाऊ. तर मित्रांनो आपल्याला शेवटचा म्हणजे 6वा हप्ता सोबत मिळणार आहे. ते पहिल्या स्टेटमेंटसोबत जो पहिल्या महिन्याचा जो हप्ता आहे तर तो आपल्याला 6व्या हप्त्यात या ठिकाणी कन्वर्ट करून भेटणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मला कमी पैसे भेटले किंवा स्टेटमेंट मला कमी आली आहे तर असे त्याची काळजी करायची नाही. तर आपल्याला पूर्ण पैसे या ठिकाणी भेटणारच आहे, तर त्याची आपण काळजी करायची नाही. त्यानंतर आपण बघू शकतो की आपली जी DBT आहे ती आपल्याला या महिन्याच्या लास्ट वीकला किंवा महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला जी स्टेटमेंट आहे ती येणार आहे. तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे, आपल्याला स्टेटमेंट जी आहे ती लवकरच भेटणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.